ज्यांनी ज्यांनी मोलाचे कार्य केले असे आमचे लाडके क्रिकेट प्रेमी आदेश रामाणे यांचा सत्कार आमच्या कमिटीचे उपाध्यक्ष विजय पेंडारी साहेब करतील. मारल आणि वायोलडी कर्णधार सन्मान चिन्हासाठी यायचा आहे आणि पराग सत्कार आदेश रामाणे यांचा सत्कार आमच्या उपाध्यक्ष विजय पेंडारी साहेब करतील. धन्यवाद रामाणे साहेब आणि धन्यवाद पेंडारी साहेब. सन्मान चिन्ह दीपक साहेब यांच्या हस्ते वायलवाडी आणि बापदेव क्रिकेट संघ मारल. चला जाऊयात विद्यमान सामन्याकडे, जिथे सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या गटातील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळते. कडबवाडी त्यांच्या साथीने खेळतील हरेश्वर. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. प्रारंभिक जोडी सागर आणि त्याच्या साथीनं चला प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये सागर आणि सुशील दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी मार्गवरती उंच पुरा हॅम ॲक्शन गोलंदाज अगदी 10 नंबरची जर्सी परिधान करून शैलेश गोलंदाजी मार्गवरती. व्हेरी फास्ट बॉल. शैलेश निघालेत. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. पहिलं षटक पॉवर प्लेचं अगदी डीपमध्ये वेगाने क्षेत्ररक्षक धावताना पाहायला मिळाले. बॉलवरती गेलेत, बॉलचे फेक केलेत. यस यानंतर जे आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल तो 2 षटकांचा असेल. 2 षटकाचे सामने राहतील. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्गवरती आपल्याला गोलंदाज शैलेश अगदी 10 नंबरची जर्सी परिधान करून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बॅटच्या स्टिकरला फोर्स केला आहे. बॉलवरती जर आपण पाहिलं मिड विकेटमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव अर्जित झाली आहे. 1च्या साह्यानं रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 3 या आकड्यावरती. फलंदाजी करण्याकरिता गडबवाडी आपल्याला पाहायला मिळते. प्रथमतः हरेश्वर संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकला आणि स्वीकारल्या क्षेत्ररक्षण करू. तो 17 मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस घुटनाट एक बैठक शॉट लगावण्याचा प्रयत्न. बाट आणि बाडमधला चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत. आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहा ना. आपण रस्त्यानं जातावेळी एक बोर्ड लावलेलं असतं. त्या बोर्डवरले लिहिलेलं असतं आतिघाई आणि संकटात नाही. 1 धाव अंगलट आली आहे फलंदाजाला. जर आपण पाहिलं ना तर शून्याचा चष्मा पेरून मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतंय. फलंदाज गोल्डन डकचा शिकार ठरला आहे. जर आपण पाहिलं ना तर फलंदाजाचं नाव सागर. बॅक टू द डग आउट गॉन.
कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाही. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं ना की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. आता इतिहास घडवणार कोण या दोन संघाच्या दरम्यान त्याची देखील चर्चा रंगणार. यावेळी शैलेश जर आपण पाहिलं ना तर धारदार बहारदार गोलंदाजी करू लागलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. नाही 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 सोडणार आम्ही, नाही हार मानणार, नाही झुकणार, नाही वाकणार. डीपला जाईल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. विकेट क्रमांक दुसरा होईल बाद. घाई करा, मीटिंग वर्क नको आहे मैदानाच्या आतमध्ये. चला लवकर घाई करा अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. आता खूप वेळ होतोय. चला हरिहरेश्वर संघ आपण देखील घाई करा आणि त्याचबरोबर गडबडी आपण देखील घाई करा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये न्यू इंडिकेट नवीन उमेदवार राज क्या जलवा दिखाय गाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दुसरं षटक हाताळण्याकरिता विशाल बोरले मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर एक उंच पुरा हाय आम ॲक्शन अगदी लेजंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. बराचसा अनुभव असणारी शिदुरी पाठीशी घेऊन मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक हाताळण्याकरिता विशाल. चला आपण घाई करा विशाल. चला विशाल आपण घाई करा. पहिला बॉल विशाल समोर. यावेळेस धीम्या गतीचा बॉल लपटलाय. क्षेत्ररक्षक आहे. दोन क्षेत्ररक्षकाच्या मधून अगदी सुईमधून धागा अलगत निघावा. बॉल इन टू द गॅप. यावेळेस ठोकलाय. दर्जेदार शानदार असरदार षटकार. षटकाराला रणसंख्येला देखील आकार आलाय. यावेळी डान्सिंग डाऊननी खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न अगदी हलक्यातून स्टे केले. एक धावाची झाली आहे. एकेरीच्या सायानं रणसंख्या जाऊन पोहोचती आहे आता 10 या आकड्यावरती. चेतन 2 चेंडू फेस करत असताना 6 धावा. पहिलं षटक जर आपण पाहिलं ना शैलेशचं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिल्या. यावेळेस ऑन दी अप खेळला. क्षेत्ररक्षक आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरला. डीपमध्ये चांगली फील्ड, चांगली फेक. यस चांगली फेक राहिली आहे. डिसिजन पेंडिंग. अपीलमध्ये उत्साह तर जास्त पाहायला मिळतोय. आत्मविश्वास कुठेतरी कमी होताना पाहायला मिळत आहे. यस रनिंग बिटवीन द विकेट ला जवाब राहिली आहे. चित्त्याची धाव हारणाची चपलाई. हेच फार महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण गावासाठी खेळत असतो, ज्यावेळेस आपण गावाचा टी शर्ट परिधान करून आपल्या ग्रामीण क्रिकेट गावासाठी खेळत असताना सातत्यानं तुमचं एफर्ट्स 100% देणं गरजेचं असतं. कारण आपण खेळत असतो आपण ना स्वार्थासाठी ना नावासाठी, फक्त खेळतोय आपण गावासाठी. हाफ ट्रॅकर चेंडू, हाफ आर्म पुल, हाफ आर्म जॅक करण्याचा प्रयत्न. इट्स परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. यष्टी रक्षक काहीसे फंबल होताना पाहायला मिळाले आणि त्या अनुषंगानं 1 धाव वर्जित झाली आहे. एकेरीच्या सायानं रणसंख्या साऊन पोचती आहे 13. रन लॉस ऑफ 2 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड. 1.4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न होताना पाहायला मिळतं आपल्याला. पुढचा बॉल चेतन शफल झाले. बॅकफुटला जाऊन कट केले. क्षेत्ररक्षक आहेत. एक घोषांकी 17. 1 धाव अर्जित होती आहे. एकेरीच्या सायनं रणसंख्या जाऊन पोहोचते आता 14 या आकड्यावरती. 14ला 2. टीम जर आपण पाहिलं ना तर गडबवाडी या संघाला खेळताना आपण पाहतोय. तर कुठेतरी जर आपण पाहिलं ना हरिहरेश्वर संघाचे गोलंदाज अक्षरशः हेवी ठरले आहेत. पहिली जर आपण गोलंदाजी पाहिली शैलेशची, चांगली गोलंदाजी इकॉनॉमिकल, तदनंतर विशाल देखील प्रभावित करतात. यावेळेस हापाम जॅक केला. क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सरळ आणि साधा सोपा झेल.
बघा ना सर, एखादा आंबा आंब्यावरून पडावा आणि पडावा तर कुठे पडावा, हाताच्या बाहेर पडावा. चित्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि सरळ आणि साधा सोपा झेल सुटलाय. दुसरा षटक देखील संपुष्टात आलाय. दुसरा षटक अखेर 16 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जशी तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात, पुन्हा एकदा येऊयात मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूयात डीजे वैभव यांना. जर आपण पाहिलं ना, चेंडू 4 चेंडू फेस करत असताना 9 धावांचं योगदान त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. कुठेतरी आपल्याला सन्मानजनक स्कोर आपल्याला पाहायला मिळेल का या तिसऱ्या षटकामध्ये? चला, नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता जसवली संघ आणि रामवाडी संघ आपण या. शपल 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 झाले आणि इतके शपल झाले की एस्टनवरून चेंडू पाहायला मिळाला. सरळ निर्धाव डॉट बॉल. जसवली संघ आपण या. नाणेफेकीचा कॉल करतोय आणि रामवाडी संघ 2 षटकाचा सामना राहील. 17-2 आलंद कार्पेटच्या साहाय्याने खेळला आहे. वायडिश मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फील्ड राहिली आहे, चांगली फेक देखील राहिली आहे. रनिंग बिटवीन द विकेट ला जवाब राहिली आहे. सातत्यानं अगदी धावा गोळा करण्यासाठी जी धाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे 2 फलंदाजांच्या माध्यमातून. अद्याप 2.3चा खेळ संपन्न मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते आणि रणसंख्या जाऊन पोहोचते आहे. रिक्वायर रन रेट करंट रन रेट जर आपण पाहिला 7.20च्या सरासरीनं 18 धावा दापलकावरती. हाफ ट्रॅकर अगदी आडवा बाटनं खेळला आहे. 1 बाउन्स बॉलला कॅरी केले. चांगली फेक 2 धावा. क्रिकेटच्या पटलावरती अगदी मग मुंबईची लाईफलाईन रेल्वेला आपण ज्या प्रकारे संबोधतो त्या प्रकारचीच क्रिकेटची लाईफलाईन डबल आणि सिंगलला सातत्यानं संबोधलं जातं. दुसरं षटक अगदी शेवटचं षटक हाताळण्याकरिता मयूर अगदी शांत ठेवले फलंदाजांना. शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव वरची झाली आहे. एकेरीच्या साहाय्यानं रणसंख्या आता 21 या आकड्यावरती. 21 लॉस ऑफ 2 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड आफ्टर 2 ओव्हर्स. अगदी 3rd ओव्हर इन प्रोग्रेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला, घाई करा, आपण जास्तीचा वेळ घेऊ नका, घाई करा. व्यूहरचनेमध्ये काहीसा फेरबदल करतायत विशाल. मयूर निघालेत पुन्हा एकदा. मयूर, घाई करा आपण देखील. चेतनचा वार शॉर्टम पूल केलाय. पूल सक्सेसफुल होईल का? यस. अगदी जर आपण पाहिलं सरळ आणि साधा सोपा झेल सुटलाय. धरतीला दान झालाय, झेल सुटलाय, जीवनदान मिळालाय फलंदाज चेतनला आणि 23 धावा पलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वार्धाचा खेळ संपुष्टात आला आहे. आता उत्तरार्धामध्ये 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत. यस, विजयाकरिता जर आपण पाहिलं ना तर 18 चेंडूमध्ये बनवायचे आहेत आता 24 धावा. 18 चेंडू उत्तरार्धामध्ये 24 धावा बनवायचे आहेत. यानंतर होणारा मॅच जसवली त्याच्या साथीने खेळतील त्यांच्या अगेन्स्ट रामवाडी. 2 षटकाचा सामना राहील
चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये उत्तरार्धाला होईल सुरुवात. पुन्हा एकदा परत मैदानाच्या आतमध्ये. तद्वर आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. बागमंडला हरेश्वर विभाग कुणबी चषकाचा आनंद घेत राहा. असा गेलो आणि असा आलो, हे ऐकूया आता एक सुमधुर संगीत. आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. उत्तरार्धामध्ये बनवायचे आहेत 18 मध्ये 24. चला 9.00च्या सरासरीनं 8.00च्या सरासरीनं रणसंख्या गोळा करायची आहे मैदानाच्या आतमध्ये. चला घाई करा. गडबवाडी संघ आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. चला घाई करा, जास्तीचा वेळ घेऊ नका. विनंती असेल आपण घाई करा, जास्तीचा वेळ देखील खर्च करू नका. वेलकम बॅक सर्व प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. बागमंडला हरेश्वर विभाग कुणबी समाज 14 गाव कमिटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानानं बागमंडला हरेश्वर विभाग कुणबी चषक 2025चा हा महासंग्राम याची देहा याची डोळा आज रंगतोय खऱ्या अर्थानं. ह्या ऐतिहासिक मैदानाच्या आतमध्ये कुणबी चषक 2025चा सोहळा. चला पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज सुशील, पहिला बॉल इनसाइड आउट खेळला. क्षेत्ररक्षक वेगानं अगदी 2-2-3 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एक बॉलवरती वेगानं जाताना पाहायला मिळाले. पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. व्यूव्हररचना जर आपण पाहिली ना तर डीपमध्ये 2 प्रोटेक्शन ठेवण्यात आले आहेत. एक मिड विकेटला डीपमध्ये, एक स्क्वेअर लेग डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. व्यूव्हररचना एक बॅकवर्ड शॉर्ट पॉईंट, कव्हर पॉईंट, एक मिडऑफ, एक मिडऑनला क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक, एक शॉर्ट फाईन लेग अशी व्यूव्हररचना मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू राहिला आहे. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळालं. दुसऱ्या चेंडूवरती प्रभावित केलं गोलंदाजानं. पहिल्या चेंडूवरती 3, तदनंतर कमबॅक दर्शवणारी गोलंदाजी. पुढचा बॉल
आनंद काटपेच्या साहाय्यानं हलक्यातनं फक्त दिशा दिली आहे. बॅकवर्ड शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत. एकदा वरची झाले एकेरीच्या साहाय्यानं रणसंख्या 4 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. सुशील पहिलं षटक हाताळण्याकरिता संघाचा तारणहार, संघाचा सहरसेनापती सुशील यावेळेस निघालेत. अगदी मग संघाचं संपूर्ण भार आपल्या खांद्यावरती घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिलं षटक हाताळण्याकरिता महत्त्वपूर्ण गोलंदाज आहेत. पुढचा बॉल स्टेप आउट करून खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. स्वतः अगदी गोलंदाज कॉटन बॉल अगदी स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चांगला झेल कॅरी केला आणि फलंदाजाला माघारी परतवला. विकेटचं होते पलटन. फलंदाज विकेट क्रमांक पहिला होईल. 24 धावांचा पाठलाग करत असताना पहिली सफलता प्राप्त झाली आहे. पहिला विकेट, पहिलं ब्रेक थ्रो आपल्याला पाहायला मिळाली. प्राइजलेस विकेट मैदानाच्या आतमध्ये अर्जित होताना पाहायला मिळाले. सुशीलनं मैदानाच्या बाहेर परतीचा प्रवास करण्याकरिता फलंदाजाला पाठवलं आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. नवीन फलंदाज जतीन राज आणि जतीन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 24 धावांचा पाठलाग केला जाईल की नाही जाईल हे प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये. चांगली क्षेत्ररक्षण, चांगलं अगदी शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण चांगलं होताना पाहायला मिळालं. एक धावावरची झाली आहे. एकेरीच्या साहाय्यानं रणसंख्या आता जाऊन पोहोचते आहे 5. अगदी 5 आकडा जर 5 आकडा जर आपण पाहिला ना तर एक अशा खेळाडूची आठवण करून देतोय गौतम गंभीर. अगदी मग 5 कसोटी क्रिकेटमध्ये 5 सेंचुरी लगावण्याचा कारनामा देखील त्यांच्या नावावरती राहिला आहे. ओहो, आपाम पूल आपाम जॅक करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक काहीसे बीट होताना पाहायला मिळाले आणि फलंदाजाला जीवनदाळ मिळाला आहे. दुसऱ्याच बॉलवर अगदी जर आपण पाहिलं ना कमबॅक दर्शवणारी गोलंदाजी राहिली सुशीलची देखील. म्हणजेच काय तर अगदी जर आपण पाहिलं लो स्कोरिंग आहे आणि लो स्कोरिंग डिपेंड्स करत असताना गोलंदाजी कशा प्रकारची राहिली पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये सुशील याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता विजयाकरिता 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 19 धावा. आता इथून पुढं 9.60च्या सरासरीनं रणसंख्या बनवावी लागेल. आता विजयाकरिता 12 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 18. चला घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. चला घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. हिमतीने हारा, हिम्मत कदापि हारू नका. कारण परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो, परंतु चमकतो तोच जो घाणाचे घाव सोसतो. मैदानाच्या आतमध्ये घाणाचं घाव कोणी सोचलेत हे देखील तितकंसं पाहावं लागणार आहे. आता प्रयत्नांचा परिश्रम, प्रयत्नांची परिकष्टा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सिद्ध व्हायचं आहे, मग प्रसिद्धी मिळवायची आहे. पहिलं काय केलं हे विसरून आता नव्यानं काय करणार, शेवट कसा होणार याच्याकडे सर्वांची लक्ष असणार. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यावेळेस फुलरलेनचा बॉल, बॅट आणि पॅड मधला चेंडू, देठ चेंडू मृत चेंडू घोषित केला. पंचांना मृत चेंडू घोषित केला. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज निखिल. दुसरे षटक हाताळण्याकरिता आपण निखिलला पाहतोय. पहिले षटक सुशीलने हाताळलं ना, जर आपण पाहिलं फक्त 6 धावा खर्च करताना होताना पाहायला मिळाल्या.
यावेळी शपल झाले, बॅकफुटला जाऊन कट केलाय क्षेत्ररक्षक. वा वा वा, काय एफर्ट्स राहिलेत. अगदी डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तैनात असताना 2 धावा वाचवल्यात संघासाठी. या दुहेरीच्या सहाय्यानं रणसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. 8 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट ऑन दी स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात. निखिल गोलंदाजी मार्कवरती, अगदी खोलातला चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. स्क्वेअर लेग डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धावा बनवण्यासाठी जी धावाधाव मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ना, अगदी जर यदा कदाचित 2 धावा येत आहेत, हे फार महत्त्वाचे आहेत. म्हणजेच काय तर स्कोर हलता ठेवलाय, एक मोठी साम्याची बाब आहे. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय, ओव्हर द बॉलर हिट. क्षेत्ररक्षक आहेत वाईडिश लॉंगॉनला डीपमध्ये तैनात. बॉल उचलतील फेकतील तद्वर 1 धाव वर्चित झाली आहे. एकेरीच्या सहाय्यानं रणसंख्या आता कुठेतरी जाऊन पोहोचते आहे 10 या आकड्यावरती. 11 माफी असावी, 1-1 मॅजिक फिगर आपल्याला पाहायला मिळते. 1-1-1 म्हणजेच काय 11ला 1 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढील बॉल अगदी उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. काय घडते मैदानाच्या आतमध्ये. दुष्काळात 13वा महिना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की काय. कारण की एक बाजूला जर आपण पाहिलं ना, अगदी धावांचा संघर्ष करत असताना धावांची जी लयलूट मैदानाच्या आतमध्ये घेता येत ना, तर सिंगल डबल मात्र हलतं ठेवतात. म्हणजेच काय तर धावा येणं गरजेचं आहे, संघ जिंकणं गरजेचं आहे. मला माझ्या गावासाठी लढायचं आहे, याचा सार्थ अभिमान, याचं प्रात्यक्ष पण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. चला घाई करा आपण आता विजयाकरिता. 8 आणि 11. 8ला 11 अगदी बॅटची आतली कडा. यष्टीरक्षक बीट होताना पाहायला मिळाले. 13 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 14 रन, लॉस ऑफ 1 विकेट. तर राज खेळतोय 4 चेंडू फेस करत असताना 6 या धावसंख्येवरती. जतीन मात्र 5 चेंडू फेस करत असताना 5 या धावसंख्येवरती खेळतोय. सुशील निघालेत पुन्हा एकदा. लोहा पुलटा चेंडू आडवा बाटना खेळला. क्षेत्ररक्षक आहे. आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. चुका. अगदी क्रिकेटच्या पटलावरती तुमच्या चुकेला माफी नाही आहे. क्रिकेट इज अ नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. सातत्यानं तुम्ही काय करता मैदानाच्या आतमध्ये, प्रत्येक बॉलवरती तुम्ही प्रदर्शन कशा प्रकारे करता ह्याला फार महत्त्व दिलं जातं. आता कॅच सोडली आहे का मॅच सोडली आहे. एक बाजूला जर आपण पाहिलं लो स्कोरिंग आहे, आणि लो स्कोरिंगमध्ये रणसंख्या आता जाऊन पोहोचते आहे 6ला बनवायची आता 8. विजयाकरिता 6 चेंडू आणि 8. 6 चेंडू आणि 8 धावा. आपण चांगल्या खेळाडूंचा झेल सोडलात, मग मात्र त्याचं प्रात्यक्ष पण आपल्यालाच भोगावं लागेल. आणि कुठेतरी क्रिकेटचा सत्र आहे. मी मागाशी देखील म्हटलं, अगर छोडोगे कॅच तो हार जाओगे मॅच. आता मॅचला पूर्णपणे कलाटणी मारली आहे टीम. जर आपण पाहिलं ना तर हरेश्वर या संघानं, कारण की अगदीच लो स्कोरिंग होतं आणि ते डिपेंड्स करत असताना चला घाई करा, आपण जास्तीचा वेळ घेत आहात. हरेश्वर संघ, आपणास विनंती असेल जरा घाई करा प्लीज, सहकार्य करा. 6 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 8 धावा. कोण बनणार या मॅचचा छावा. आता एक बाजूला मग आपण राजला पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला खेळतोय जतीन, ज्याच्या माध्यमातून 7 धावा आल्यात 5 चेंडू फेस करत असताना. आणि राज खेळतोय 6 या धावसंख्येवरती. तिसरा षटक हाताळण्याकरिता स्लॉगवर हाणामारीचा षटक. सागर, यावेळेस सागर मैदानाच्या आतमध्ये नावाला साजेशी. सागराला अगदी जर आपण पाहिलं ना तर ओलांडून जाणारी गोलंदाजी पाहायला मिळेल का, हा देखील प्रश्नचिन्ह. अगदी प्रेक्षक अलोट गर्दी करताना पाहायला मिळतात. या स्पर्धेचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. हे दर्दी आहेत, सातत्याने ते करतात गर्दी मैदानाच्या आतमध्ये. जाऊयात पुन्हा एकदा, वेलकम बॅक. 6ला बनवायचे 8. पहिला बॉल
इनसाइड आउट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत का डीपमध्ये? यस. पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती जाताना पाहायला मिळाले. आता बनवायचे 5-6. आता विजयाकरिता 5 चेंडू आणि 6 धावा. आनंद कार्पेटच्या साहाय्याने खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. प्रोटेक्शन ठेवलंय. 1 धाव अर्जित झाली आहे. एकेरीच्या साहाय्यानं रणसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. 19ला 1 अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सौरभ पेंडारी या स्पर्धेकरिता आपण पाहिल्यात तर शुभेच्छा देताना पाहायला मिळतात. धन्यवाद. आपले देखील मनपूर्वक आभार. या यूट्यूबच्या माध्यमातून जॉईंट आलेले असलेल्या सर्व प्रेक्षक वर्ग. आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? खेळला खेळला खेळला. छान 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 खेळला. घ्यावी एखादी ताण, मनात गुचावं कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर बनून ठोकावं उथुंग. षटकार आलाय. विजयी षटकार. तर त्यानं पाहिली तो देखील पोलीस कार्यरत आहेत ते देखील आणि यतीन देखील पोलीस कार्यरत आहेत. चांगली कामगिरी राहिली आपली देखील. विजय संघाचं सहर्ष स्वागत. हार्डलक टीम गडबवाडी. यानंतर होणारा सामना लगेचच आपल्या भेटीला येतोय. जसवली त्याच्या साथीने खेळतील रामवाडी. 2 षटकाचा सामना राहील. लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरूयात. पुन्हा एकदा परतूयात. हायलाईट्स आपण पाहतोय या मॅचची थेट आणि युनिक लाईव्ह यूट्यूब यांच्या माध्यमातून. तुर्तास थांबतोय. पुन्हा एकदा छोटासा ब्रेक घेऊयात. त्या ब्रेकमध्ये ह्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ज्यानं शेवटच्या बॉलवरती ज्यानं आपल्याला विजय प्रस्थापित केलं. यतीन 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 मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. यतीन या आपण. यतीन जतीन जतीन या आपण. जतीन लगेचच या. जतीन हरेश्वर संघाचा जतीन अगदी पोलीस कार्यरत आहेत आणि पोलीस कार्यरत असताना पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब भूषवला. या जतीन आपण. जतीन या आपण. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील पुढील संपूर्ण या क्रिकेटच्या कार्तिकीसाठी. अगदी पोलीस कार्यरत आहेत. तसेच सत्कार समारंभासाठी श्री विजय महाडिक यांचा सत्कार आमच्या कमिटीचे अध्यक्ष निलेश बोरले साहेब करतील. शॉल आणि श्रीफल देऊन.